1 ऑक्टोबर 2025 पासून नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजेच एनपीएस मध्ये गुंतवणूकदारांसाठी एक मोठा बदल होणार आहे। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA ने जाहीर केलंय की बिगर सरकारी क्षेत्रातील एनपीएस सदस्यांना आता एका स्कीम मध्ये 100% पर्यंत इक्विटी म्हणजे शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीची मुभा मिळणार आहे। याचा थेट फायदा कॉर्पोरेट कर्मचारी, स्वयंरोजगार करणारे व्यावसायिक आणि डिजिटल इकॉनॉमी मधील गिग वर्कर्स यांना होणार आहे। या नव्या पद्धतीला मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क असं नाव देण्यात आलंय आणि यामध्ये गुंतवणूकदार एकाच परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर अंतर्गत कोणत्याही एका CRA मध्ये एकाच वेळी अनेक स्कीम ठेवू शकणार आहेत। या मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क मध्ये गुंतवणूकदारांना किमान 2 पर्याय असतील, एक म्हणजे मॉडरेट रिस्क आणि दुसरं म्हणजे हाय रिस्क। विशेष म्हणजे हाय रिस्क पर्यायाअंतर्गत 100% पर्यंत इक्विटी इन्व्हेस्टमेंटची परवानगी दिली जाणार आहे। शिवाय पेन्शन फंड कंपन्या इच्छेनुसार लो रिस्क स्कीम देऊ शकतात। स्विचिंग बाबत बोलायचं झालं तर MSF स्कीम मधून कॉमन स्कीम मध्ये वेस्टिंग पिरियड दरम्यान स्विचिंग करता येईल, मात्र सेक्शन 22 अंतर्गत स्कीम मध्ये बदल फक्त 15 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर किंवा नॉर्मल एक्झिटच्या वेळी शक्य असेल। गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्कीम बदल रिटर्न्स आणि रिस्कचा अधिक लवचिक आणि सानुकूल पर्याय या नव्या फ्रेमवर्कमुळे उपलब्ध होणार आहे। त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने एनपीएस आता अधिक आकर्षक आणि फायदेशीर पर्याय ठरणार आहे। मात्र एक्झिट आणि विड्रॉल चे नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहतील याची नोंद घ्यावी लागेल। एकूणच पाहता हा निर्णय एनपीएस गुंतवणूकदारांसाठी एक गोल्डन अपग्रेड ठरू शकतो। ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि TOD मराठीला लगेचच फॉलो करा।